भारतीय सेना में चयनित कांद्री निवासी को आयुष सुरेश बावनकुड़े का कन्हान कांद्री शहर विकास मंच द्वारा सम्मान समारोह आयोजित किया गया। मात्र 21 वर्ष की आयु में भारतीय सेना में चयन होने पर मंच के पदाधिकारियों ने उनके निवास पर पहुंचकर शाल, श्रीफल एवं पुष्पगुच्छ भेंट कर सम्मानित किया। आयुष ने कांद्री में शिक्षा प्राप्त करने के बाद सेना भर्ती की तैयारी की। वर्ष 2024 में सफलता नहीं मिलने के बावजूद उन्होंने हार नहीं मानी और निरंतर प्रयास जारी रखा। वर्ष 2025 की भर्ती प्रक्रिया में सफल होकर भारतीय सेना में स्थान प्राप्त किया। इस अवसर पर मंच के संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर सहित अनेक पदाधिकारी एवं नागरिक उपस्थित रहे। सभी ने आयुष के उज्जवल भविष्य और सफल सैन्य जीवन की शुभकामनाएं दी। नागपुर से संवाददाता ऋषभ बावनकर की रिपोर्ट। आज तुम्ही आर्मी मध्ये भरती झाले, त्याच्या मागचं कारण काय आहे? तुमचं नाव काय? माझे नाव आयुष सुरेश बावनकुड़े, मी राहणार नगरगंज। माझे शिक्षण म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत मी आपल्या मामाकडे विशालजी जापले यांच्याकडे शिकत असलो। 12वी नंतर करिअर ऑप्शन म्हणून काय करायचं मग असं दिमागात आलं की आर्मी आपला पहिलेच नाही का फोकस होता आहे की लव होता आहे असं म्हणू शकतो। त्यानंतर आपल्या गावामध्ये माझं गाव नगरगंज, तिथं मी अकॅडमी लावली। 1 वर्ष तिथं ट्रेनिंग केली। त्यानंतर भरत्या मारल्या, 2-3 भरत्या मारल्या। त्यानंतर त्यामध्ये यश काही आला नाही। मेन म्हणजे माझी पहिली भरती जे मी 2024मध्ये मारली, त्यामध्ये सर्व झालं होतं। पेपर काढला होता, मेडिकल, मेरिट लिस्टमध्ये माझं नाव नाही का गोळ्या मारताना कटलं। त्यानंतर मी तिथं खचलो नाही। माझ्या घरच्यांना सर्वांना समजवलं की नाही बाळा म्हणते, जो नाही का जो ह्या अपयशाला पचवत त्यालाच यश मिळेल नाही असं सांगणारे माझे घरवाले, त्यांना मला पुन्हा भरती द्यायसाठी नाही का मोटिवेट केला। त्यानंतर मी नाही का 2025ची भरती मारली। त्यामध्ये असं होतं की 2 फॉर्म भरायचे, 2 पोस्टसाठी फॉर्म भरायचे। तर त्या 2 पोस्टसाठी फॉर्म भरले। पेपर झाला, तर पेपरमध्ये 2 पोस्टमध्ये दोन्ही पोस्टचे पेपरचे फॉर्म काढले, फिजिकल काढली दोन्ही याची मेडिकल काढली। ते पोस्ट बी मिळाले। त्यामध्ये मी GD हे ट्रेड आता मिळवली। त्यानंतर माझं डिसेंबरमध्ये ट्रेनिंग होती, पोस्टिंग माझी बेळगाव कर्नाटकली। तिथं मी 6 महिन्याची ट्रेनिंग पूर्ण केली। आज माझी ट्रेनिंग पूर्ण होऊन मी आज इकडे आपल्या निवासस्थानी आलो। सांगायचं फक्त हेच आहे की मेहनत करत राहायचं। आपल्या मेहनत वाया कुठेच नाही जात। जो आपण करू त्याचा फळ आज नाही तर उद्या आपल्याला कधी ना कधी मिळणार म्हणजे मिळणार। मेहनतीशिवाय एका पर्याय काहीच नाही। जो मेहनत करेल त्याला त्याचं फळ नक्कीच मिळेल।